मित्रांनो गॉस सिडलचा दुसरा प्रॉब्लेम पाहू आज. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय गॉस सिडल मेथड. हा तर बघा मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित. आता बघा 10x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 12. तर 10x इज इक्वल टू 12 मायनस वाय मायनस झेड. 12 मायनस वाय मायनस झेड. आता काय करायचं एक्स इज इक्वल टू 12 मायनस वाय मायनस झेड भागिले 10. याला नंबर 1. याला काय द्यायचं नंबर 1. नाव 2x प्लस 10y प्लस झेड इज इक्वल टू 13. तर y इज इक्वल टू 13 मायनस 2x मायनस झेड. y इज इक्वल टू 13 मायनस 2x मायनस झेड भागिले 10. याला द्यायचं नंबर 2. नाव तिसरं बघा मित्रांनो 2x प्लस 2y प्लस 10z इज इक्वल टू 14. इज इक्वल टू 14. तर 10z इज इक्वल टू 14 मायनस 2x मायनस 2y. z इज इक्वल टू 14 मायनस 2x मायनस 2y भागिले 10. याला द्यायचं 3 नंबर. याला किती द्यायचं 3 नंबर. नाव सिअर फ्रेंड्स आता काय करायचं. आता पुट ह्याच्यामध्ये y ची व्हॅल्यू z ची व्हॅल्यू टाकायची. पुट y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0 इन 1. तर बघा मित्रांनो x1 इज इक्वल टू 12 मायनस 0 मायनस 0 भागिले 10. 1 पॉइंट. x1 किती येतं 1 पॉइंट. आता नीट लक्ष द्या. ही लेटेस्ट आलेली व्हॅल्यू x ही याच्यात टाकायची. x इज इक्वल टू 1.2 अँड y इज इक्वल टू अजून y इज इक्वल टू 0. सॉरी z इक्वल टू 0. याच्यात टाकताना x आणि z टाकायचं ना. तर y1 इज इक्वल टू 13 मायनस 2 इंटू 1.2 मायनस 0 भागिले 10. किती येतं y1 1.06. नाव सिअर फ्रेंड्स पुट आता y ची पण नवीन आहे x ची पण नवीन आहे. x इज इक्वल टू 1.2 and y is equal to 1.06. Then z1 is equal to 14 minus 2 into 1.2 minus याच्यात टाकायला 2 into 1.2 minus 2 into 1.06. बघा मित्रांनो आपण ह्या चॅप्टर मध्ये भ्रमात राहतो की हा चॅप्टर खूप सोपा आहे आणि प्रॅक्टिस करत नाही. हा चॅप्टर दगा देतो. हा सगळ्यात सोपा चॅप्टर आहे पण ह्याला प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. जेवढे मी प्रॉब्लेम घेतले त्याच्यापेक्षा प्लस मध्ये प्रॉब्लेम तुम्हाला अजून ऍड करावा लागतील. आलं लक्षात. तर आता Z1 किती येतं बघा 0.948. तर आता बघा मित्रांनो हा x1 y1 z1. x1 किती आहे 1.2. y1 किती आहे 1.06. z1 किती आहे 0.948. आता y आणि z ची व्हॅल्यू टाकायची. y ची व्हॅल्यू किती आहे 1.06 अँड z ची व्हॅल्यू किती आहे 0.948 इन 1. तर x2 इज इक्वल टू 12 मायनस 1.06 मायनस 0 भागिला सॉरी हा बरोबर भागिला 10. किती येते x2 0.999. हा नंतर x ची नवीन आलेली व्हॅल्यू x इज इक्वल टू 0.999 अँड x इज इक्वल टू 999 आणि z ची पण जी सध्या आहे ती z इज इक्वल टू 0.948 इन 2. तर y2 इज इक्वल टू 13 मायनस 2 इंटू 0.999 ब्रॅकेट क्लोज मायनस z ची व्हॅल्यू किती आहे 0.948 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 10. किती येतं y2 1.005. नंतर पुट
पुट आता काय y2 ची व्हॅल्यू आली. आता काय करायचं मित्रांनो, ही y ची आणि x ची नवीन आलेली व्हॅल्यू, x ची 0.992 and y ची 1.005 इन 3 ठेवायचं. 3 मध्ये ठेवायचं. आता 3 मध्ये बघा, Z2 इज इक्वल टू Z2 मायनस 2 इंटू 0.992 हा नंतर मायनस याच्यात टाकायचं 2 इंटू y किती आहे 1.005 ब्रॅकेट क्लोज भागिले 10 किती येतं Z2 0.991 मग हे आलं तुमचं x2 y2 आणि Z2 x2 किती आहे 0.992 y2 किती आहे 1.005 आणि Z2 किती आहे 0.991 छापा. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. आता सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय गॉस सिडल मेथड. सेकंड प्रॉब्लेम, थर्ड प्रॉब्लेम. 5x minus 2y plus 3z is equal to 18. तर 5x minus 2y plus 3z is equal to 18. तर सगळ्यात पहिले काय करायचं 5 आता थोडं शॉर्टकट पण करू शकता तुम्ही 18 या 2y ला तिकडे पाठवायचं प्लस 2y या 2y ला तिकडे पाठवायचं प्लस 2y नंतर काय करायचं नंतर मायनस 3z डिवायडेड बाय 5 नंबर 1. तुम्ही हे स्टेप डायरेक्ट लिहिले तरी चालते परीक्षेत ह्याच्यावरून. एवढं खेळत बसायची गरज नाही. हा नंतर दुसरं इक्वेशन इकडे बघा x प्लस 7y मायनस 3z इज इक्वल टू 22 तर 7y इज इक्वल टू 22 प्लस 3z मायनस x. हा मग काय करायचं मित्रांनो या 3z ला तिकडे पाठवलं प्लस विथ x मायनस आणि या 7 ला डिवाइडला पाठवतो. हा y इज इक्वल बाय 7 त्याला त्याचा नंबर 2. नाव तिसरं काय 2x मायनस y प्लस 6z इज इक्वल टू 22 तर z इज इक्वल टू 22 हे y तिकडे गेलं प्लस y मायनस 2x डिवायडेड बाय 6 याला दी नंबर 3. लक्षात याला दी नंबर 3. आता बघा मग पुट याच्याकडे बघायचं y इज इक्वल टू 0 and z इज इक्वल टू 0 in 1. Put y is equal to 0 and z is equal to 0 in 1. तर x1 is equal to 18 प्लस 0 मायनस 0 भागिले 5 x1 5 त्रिक 15 3.6. Now put z is equal to 0 and x is equal to 0 in सॉरी हा x ची नवीन व्हॅल्यू टाकावं लागेल पुट पहिले असं द्यायचं डायरेक्ट म्हणजे लक्षात राहतं. पहिले लगेच लिहून टाकायचं पुट x इज इक्वल टू 3.6 हा अँड z इज इक्वल टू अजून नवीन आलेलं नाही अँड z इज इक्वल टू 0 इन 2 तर y1 इज इक्वल टू 22 प्लस 3 इंटू 0 मायनस 3.6 किती येतं हे 2.62. नाव पुट आता नवीन आलेली व्हॅल्यू y ची पुट 2.62 and x is equal to 3.6 in 3 तर 3 काय आपलं Z1 is equal to 22 प्लस 2.62 मायनस 2 इंटू 3.6 ब्रॅकेट क्लोज भागिले 6 किती येतं Z1 5 2.
90 हा 2.903 x1 किती आलं आपलं 3.6 y1 किती आलं आपलं 2.62 आणि z1 किती आलं आपलं 2.903 903 आता बघा मित्रांनो नाव नाव पुढचं आता काय करायचं पुट y is equal to 2.62 and z is equal to 2.903 in 1 तर x2 is equal to 18 plus 2 into 2.62 minus 3 into 2.903 ब्रॅकेट क्लोज भागिले 5 किती येते x2 सांगा 2.906 now put x is equal to 2.906 and z is equal to 2.903 in 2 तर मग y2 is equal to 22 plus 3 into 2.903 minus 2.906 ब्रॅकेट क्लोज भागिले 7 जसं मी टाकतोय तसंच कॅल्सी टाकायचं बरं बाळा y2 किती येतं 3.971 नाव put 3.971 put 3.971 and x is equal to 2.906 in a 3 तर मग z2 is equal to 22 plus 3.971 minus 2 into 2.906 ब्रॅकेट क्लोज भागिले 6 z2 किती येतं 3.359 हा 3.359 एकदा क्रॉस चेक करा बरोबर आहे का हा तर आता बघा याचं फायनल उत्तर लिहायचं आपल्याला इथं लिहितो मित्रांनो x2 किती आपल्याकडे 2.906 y2 किती आपल्याकडे 3.971 आणि z2 किती आहे 3.359 पाच लिहा एकदा मित्रांनो पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला न्यूमरिकल मेथडचं महत्व किती मार्कला येतं पेपरनुसारच दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो हा समर म्हणजे रेग्युलरचा पेपर आहे लक्ष द्या इकडं इथं किती मार्काला न्यूमरिकल आलेलं आहे आता तुम्ही काय करायला पाहिजे ते बघा इकडं न्यूमरिकल प्रॉपर्टी केल्या की पेपर निघला पण पोटे ऐकत नाही नीट अभ्यास करत नाही हा M2 पासिंग साठी M1 पेक्षा खूप सोपा आहे बघा मित्रांनो इथं बघा शो दॅट द रूट्स म्हणजे न्यूमरिकल मेथडचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगा ते आता पुढे आहे आपलं हा फाइंड द अप्रॉक्सिमेट रूट न्यूमरिकल मेथडचा आहे 2 2 4 प्रोबॅबिलिटीचा प्रॉब्लेम तो पण सोपा जातो पहिले आपण न्यूमरिकलच बघू हा 4 नंतर पुन्हा इथं पहा मित्रांनो बाय सेक्शन म्हणजे न्यूमरिकलच मेथड आहे 4 आणि 4 8 लक्षात आलं इथं वाटलंच तर तुम्ही डीईचा आर सोडू शकता बघा प्रॉपर्टीचं कोणी सोडणार नाही प्रॉपर्टीचं सगळे अटेम्प्टच करते ज्याला अक्कल येतो हा नंतर इथं जो आहे प्रॉब्लेम इथं जो प्रॉब्लेम आहे हे पण सोपाच आहे
हा मग डिफरन्शियल इक्वेशन जर सोडून दिलं तरी चालतं. किती 8. नंतर बघा मित्रांनो, हा पुन्हा न्यूमरिकल मेथड. 8 आणि 4 12. पुन्हा हा न्यूमरिकल मेथड. 12 आणि 4 16. हा पुन्हा न्यूमरिकल मेथड. 16 आणि 4 20. 20 मार्काला पक्क येतं म्हणजे येतं न्यूमरिकल. आलं लक्षात? आणि एखादी मेथड थोडीफार अवघड आहे, पण ती पण प्रॅक्टिस केली की सोपं होते. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. लक्ष द्या मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम पुन्हा गॉस सिडल मेथडनीच करायचा. लक्ष द्या इकडं. आता बघा 10x प्लस वाय प्लस 2z इज इक्वल टू 13. तर सगळ्यात पहिले काय करू आपण, डायरेक्टच करू. आता इथं 10x, लक्ष द्या, असं हळूहळू प्रॅक्टिस वाढवायची. 13 वाय ला तिकडे पाठवलं मायनस वाय, 2z ला तिकडे पाठवलं मायनस 2z. x इज इक्वल टू 13 मायनस वाय मायनस 2z भागिले 10. याला द्यायचं 1 नंबर, याला द्यायचं 1 नंबर. नंतर 10y इकडे बघायचं, 10y झेडला तिकडे बेगिंग, 3x ला तिकडे बेगिंग, 14 मायनस झेड मायनस 3x. तर y इज इक्वल टू 14 मायनस झेड मायनस 3x भागिले 10. याला द्यायचं 2 नंबर. नाव तिसरं 2x. तिसऱ्याला काय करायचं, 10z इज इक्वल टू 15 मायनस 3y मायनस 2x. तर z इज इक्वल टू 15 मायनस 3y मायनस 2x भागिले 10. याला द्यायचं 3 नंबर. नाव पुट y is equal to 0 and z is equal to 0 in 1. तर x1 is equal to 13 भागिले 10. हे 0 0 ठेवायची गरज नाही. 1.3. x1 ची व्हॅल्यू किती आहे, 1.3. नाव पुट x ची नवीन आलेली व्हॅल्यू 1.3 अँड z अजून 0 चे, z ची 0 इन 2. तर y1 इज इक्वल टू 14 मायनस 0 मायनस 3 इंटू 1.3 भागिले 10. किती येतं y1, 1. नाव पुट y ची व्हॅल्यू 1.01. पुट y is equal to 1.01 and x is equal to 1.3 in 3. तर z1 is equal to याच्यात टाकायचं 15 मायनस 3 इंटू 1.01 मायनस 2 इंटू 1.3 ब्रॅकेट क्लोज भागिले 10. z1 किती येतं, किती 0.93 0.937. हा नाव पुट, पहिले काय करू, आता याला व्हॅल्यू लिहून घेऊ. x1 y1 z1. x1 किती आहे 1.3, y1 किती आहे 1.01 आणि z1 किती आहे 0.937. नाव पुट y is equal to 1.01 and z is equal to 0.937 in 1. पुन्हा 1 कडे बघायचं. तर x2 is equal to 13 मायनस 1.01 मायनस 2 इंटू 0.937 ब्रॅकेट क्लोज भागिले 10. किती येत आहे x2, 1.0116. हा x2 आलं. नाव शेअर फ्रेंड्स, पुट x is equal to 1.0116 and y is equal to, sorry, z is equal to 0.937 in a 2. The 2 becomes y2 is equal to 14 minus 0.937 minus 3 into
1.01116 ब्रॅकेट क्लोज भागिले 10. तर y2 इज इक्वल टू किती येतं 1.002. हा नाव पुट 1.002 and x is equal to 1.0116 in a 3 in a 3. तर मग in a 3 तर मग 3 काय येतं Z2 is equal to 15 मायनस 3 गुणिले 1.002 मायनस 2 गुणिले 1.0116 ब्रॅकेट क्लोज भागिले 10. Z2 किती येतं 0.997. तर मग x2 किती आपलं 1.0116 y2 1.002 आणि Z2 997. छापिंग व्हेरी फास्ट. बघा मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम ऑफ गॉस सिडल मेथड. लक्ष द्या सगळ्यांनी. लास्ट प्रॉब्लेम ऑफ गॉस सिडल मेथड. आता बघा मित्रांनो यामध्ये काय करायचं नीट लक्ष द्या. 20x तर आपण काय करू डायरेक्ट याला व्यवस्थित लिहून घेऊ. हे पहा 20x मायनस y प्लस 2z इज इक्वल टू 17. तर डायरेक्ट 20x इज इक्वल टू 17 मायनस y ला जर इकडे पाठवलं प्लस y मायनस 2z तर x इज इक्वल टू 17 प्लस y मायनस 2z भागिले 20. याला द्यायचं 1 नंबर. याला किती द्यायचं 1 नंबर. याला काय द्यायचं 1 नंबर. याला द्यायचं 1 नंबर. नंतर 3x इकडे बघा आता 20y इज इक्वल टू मायनस 18 प्लस z लक्ष द्या. या 18 ला इकडे पाठवलं मायनस 18 प्लस z मायनस 3x. आता बघा मित्रांनो y इज इक्वल टू मायनस 18 प्लस z मायनस 3x भागिले 20. याला द्यायचं नंबर 2. याला द्यायचं नंबर 2. नंतर नीट बघा तिसरं काय 20z इज इक्वल टू 25 प्लस 3y 25 प्लस 3y मायनस 2x. मग z इज इक्वल टू 25 प्लस 3y मायनस 2x डिवायडेड बाय 20. याला द्यायचं नंबर 3. पुढे सोडू लगेच. त्याच्यात व्हॅल्यू टाकायचे मित्रांनो. पुट y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0 इन 1. तर मग x1 इज इक्वल टू 17 भागिले 20. किती येतं x1 0.85. नाव सेअर फ्रेंड्स पुट x इज इक्वल टू 0.85 अँड z इज इक्वल टू 0 इन 2. तर बघा मित्रांनो y1 इज इक्वल टू मायनस 18 प्लस 0 मायनस 3 इंटू 0.85 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 20. y1 इज इक्वल टू minus 1.02. Now put y is equal to minus 1.02 and x is equal to 0.85 in a 3. तर z1 is equal to 25 प्लस प्लस मायनस काय करायचं मायनस घ्यायचं 3 इंटू 1.02 मायनस 2 इंटू 0.85 ब्रॅकेट क्लोज divided by 20. Z1 is equal to 1.01 1.012. Now
आता बघा थोडंफार कमी जास्त चालतं त्याला पण 1.01 तरी आलं x1 0.85 y1 येतं -1.02 आणि z1 येतं 1.012. नाव सिअर फ्रेंड्स पुढचा प्रॉब्लेम पुट म्हणजे पुढचं पुट y इज इक्वल टू -1.02 and z is equal to 1.012 in कशात टाकणार 1 तर 1 x2 is equal to 17 minus 1.02 minus 2 into 1.012 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 20 तर किती येते x2 0.8 काढा 0.697 नंतर पुट x is equal to 0.697 and z is equal to 1.012 in a 3 in a 2 into तर आता y2 is equal to -18 plus 1.012 minus 3 into 0.697 ब्रॅकेट क्लोज भागिले 20 किती येतं y2 किती येतं मित्रांनो -0.953 now put y is equal to -0.953 and x is equal to 0.697 in 3 तर मग z2 is equal to z2 किती आहे 25 मायनस प्लस मायनस हा 3 into 0.953 नंतर -2 into x किती आहे 0.697 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 20 किती येतं z2 1.037 हे झालं मग नंतर लास्टला उत्तर लिहू शकता तुम्ही x2 किती आपलं 0.697 नंतर y2 किती आहे -0.953 आणि z2 किती आहे मित्रांनो 1.037 शॉपिंग व्हेरी केअरफुल